नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण फॉस्फरस या अन्नद्रव्याबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत. खूप वेळा आपण फॉस्फरसयुक्त खते टाकतो, पण तरीसुद्धा पिकाला पाहिजे तसा फायदा दिसून येत नाही. याचं कारण बऱ्याच वेळा एकच असू शकतं, ते म्हणजे फॉस्फरसची चुकीची कॉम्पॅटॅबिलिटी. मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर फॉस्फरस खत टाकताना होणाऱ्या मोठ्या चुका तुम्ही टाळू शकता व तुमचा फॉस्फरसवर होणारा खर्च पण कमी होईल. तुम्ही जर अजून आपल्या ॲग्रोटेक MK चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत जातील. सर्वप्रथम आपण फॉस्फरस म्हणजे काय ते पाहूया. मित्रांनो, फॉस्फरस हे पिकासाठी खूप महत्त्वाचे असे अन्नद्रव्य आहे. फॉस्फरस मुळांची वाढ करतो, पिकाला बळकटी देतो, फुले येण्यासाठी मदत करतो, फळ धारण्यासाठी उपयोगी पडतो. ज्या पिकाला फॉस्फरस मिळतो ते पीक मजबूत राहते आणि उत्पादनही चांगल्या पद्धतीने देते. फॉस्फरस कमी असेल तर पिकाची वाढ थांबते, पाने लहान राहतात, कधीकधी पाने गडद हिरवी किंवा जांभळट रंगाची अशी दिसतात. आता आपण फॉस्फरसच्या अन्नद्रव्याची कामे तर पाहिली, पण आता कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय ते आता एकदा समजून घेऊया. मित्रांनो, कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे फॉस्फरस इतर अन्नद्रव्यासोबत कशा प्रकारे मिसळते हे होय. चुकीच्या खतासोबत फॉस्फरस दिला तर तो जमिनीत फिक्स होतो, म्हणजेच पिकाला पोचत नाही, मुळापर्यंत पोचत नाही आणि पिकाला काही फायदाही होत नाही आणि आपला फॉस्फरस हा जमिनीत तसाच पडून राहतो. आता आपण पाहूयात फॉस्फरसची योग्य कॉम्पॅटिबिलिटी काय आहे. फॉस्फरस कोणत्या अन्नद्रव्यासोबत दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने लागू पडतो. फॉस्फरस नायट्रोजन सोबत चांगल्या पद्धतीने काम करतो. शेणखत, कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट फॉस्फरस जमिनीत जास्त काळ धरून ठेवले जातात. यामुळे फॉस्फरस पिकाला हळूहळू मिळत राहतो. फॉस्फरस सोबत जर बघायचं झालं तर बोरॉन आणि मॅग्नेशियम सोबत दिल्यास फुलधारणा आणि फळधारणा चांगल्या पद्धतीने होते. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात, जो की मुद्दा आहे फॉस्फरसची चुकीची कॉम्पॅटिबिलिटी. शेतकरी मित्रांनो, हा मुद्दा डायरेक्ट आपल्या पिकातील होणाऱ्या खर्चावर इफेक्ट करतो. तर आपण पाहूयात, फॉस्फरस जर कॅल्शियमसोबत जर दिला शेतकरी मित्रांनो तर पिकाला मिळत नाही. म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम असणारी खते हे फॉस्फरससोबत एकत्र देऊ नयेत. ही जर खते एकत्र दिलीत तर फॉस्फरस जमिनीत कॅल्शियमसोबत फिक्स होऊन पडून राहतो, जो की आपल्या पिकाला मिळत नाही. फॉस्फरस अजून कोणत्या अन्नद्रव्यासोबत मिसळू नये आणि ते एक अन्नद्रव्य आहे फेरस. फेरस म्हणजे लोह. यासोबत जरी दिला फॉस्फरस तरीही आपल्या जमिनीत तो फॉस्फरस पडून राहतो, लागू पडत नाही पिकाला. आणि अजून एक खत आहे जे की फॉस्फरस सोबत जर दिलं तरी जमिनीत फिक्स होऊन राहतं, ते पिकाला लागू पडत नाही, ते आहे झिंक. याच्या बाबतीत पण तसेच होते.